पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे 3.5 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या गाजलेल्या प्रकरणात विशेष न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल देत या प्रकरणातील दोषी आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे। 1 मे 2026 रोजी घडलेल्या या अमानुष घटनेने संपूर्ण राज्य हादरले होते। आरोपी भीमराव कांबळे याने चिमुकलीला खाऊ देण्याच्या बहाण्याने सोबत नेले, तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि त्यानंतर तिची हत्या करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्यात लपून ठेवला होता। या प्रकरणाच्या तपासादरम्यान परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले होते। त्यामध्ये आरोपी चिमुकलीला हात धरून घेऊन जाताना स्पष्टपणे दिसत होता। या महत्त्वाच्या पुराव्याच्या आधारे पोलिसांनी भीमराव कांबळे याला अटक केली। तपासादरम्यान आरोपीनेही आपला गुन्हा कबूल केला होता। तसेच आरोपीच्या कुटुंबियांनीही त्याला कठोर शिक्षा व्हावी अशी भूमिका घेतली होती। यापूर्वीच्या सुनावणीत न्यायालयाने भीमराव कांबळे याला दोषी ठरवले होते, मात्र शिक्षेबाबतचा निर्णय 29 जूनपर्यंत राखून ठेवण्यात आला होता। अखेर आज विशेष न्यायालयाने आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली। निकाल देताना न्यायालयाने हा गुन्हा अत्यंत क्रूर आणि दुर्मिळ स्वरूपाचा असल्याचे नमूद केले। दोन्ही पक्षाचा युक्तिवाद आणि उपलब्ध पुरावे विचारात घेऊन हा निर्णय देण्यात आल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले। अखेर न्यायालयाच्या निर्णयानंतर या गाजलेल्या प्रकरणाला महत्त्वपूर्ण न्यायालयीन पूर्णविराम मिळाला आहे। या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा।